भारतीय निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र. पक्षाच्या घटनेतील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आमदार रोहित पवार दाखल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती. ठाण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विरोधात मनसे आक्रमक. जकात नाका परिसरातील खड्ड्यांजवळ मनसेतर्फे हातात झाड घेत आंदोलन. आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सोरणा ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच भरवली विद्यार्थ्यांची शाळा. महिना उलटला तरी गावातील शाळेत शिक्षक नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त. जालन्यामध्ये नीट पेपरफुटी विरोधात संभाजी ब्रिगेडचं धरणं आंदोलन. टीईटी परीक्षाही रद्द करण्याची मागणी. 9 ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास मोठं आंदोलन. नांदेडमध्येही संभाजी ब्रिगेडचा केंद्र सरकार विरोधामध्ये निषेध आंदोलन. पेपरफुटी प्रकरणामध्ये कठोर कारवाईची मागणी. वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भक्तनिवासाची आमदार धनंजय मुंडेंकडून पाहणी. श्रावण महिन्यामध्ये भाविकांसाठी भक्तनिवास खुले करण्याचा प्रयत्न असल्याची धनंजय मुंडेंची माहिती. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये प्रज्ञा जांभेकर यांच्या उधार का उजाला हिंदी कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 15 आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. भिवंडी न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी. न्यायाधीश एस घोडके यांच्या न्यायालयासमोर करण्यात आलं होतं हजर. मुंबईतल्या अंधेरीतल्या MIDC पोलिसांची मोठी कारवाई. बेस्टमधून प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला केलं जेरबंद. आरोपींकडनं 12,67,000 रुपये किमतीचे 135 मोबाईल जप्त. मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये चालत्या रेल्वेतून लटकून रील बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. वांद्रे रेल्वे पोलिसांकडनं स्टंटबाजी करणाऱ्या मुलाचा शोध सुरू. पुण्यातल्या काळेपडल परिसरामध्ये सायलेन्सरनं फटाके फोडणाऱ्या बुलेट राजांवरती पोलिसांची कारवाई. 11 दुचाकी जप्त, 18 जणांवरती गुन्हे दाखल. तसंच सायलेन्सर बसवणारे 3 गॅरेजेस सुद्धा पोलिसांकडनं सील. पुण्यामध्ये सिंहगड परिसरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात राडा. नाचण्यावरून झालेल्या वादामध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. 5 अल्पवयीन आरोपींसह 10 जणांना पोलिसांनी केली अटक. गोवा मुंबई राजधानी ट्रॅव्हल्समध्ये स्टाफने महिलेसोबत गैरवर्तन केलं. रायगडच्या कोलाड पोलिसांनी आरोपीला अटक केली. नांदेडमध्ये अल्पवयीन मुलांच्या भांडणातनं चाकू हल्ला. 1 जण गंभीर जखमी. पोलिसांनी 10वीतल्या 2 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. नंदुरबार खांडबारा मार्गावरती भीषण अपघात. 2 तरुणांचा मृत्यू. रुग्णवाहिका उशिरा आल्यामुळे संताप. पंढरपुरात 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तर विजेचा खांब गाडीवरती पडल्यामुळे गाडीचंही मोठं नुकसान. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जम्मू काश्मीरच्या अकीब नबीचा टीम इंडियामध्ये समावेश. जसप्रीत बुमराह गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेल्यामुळे नबीला संधी.